तुम्ही धूम चित्रपट बघितला असेल, धूम 1, धूम 2, धूम 3, तिन्हीमध्ये सुद्धा अगदी धूम गाडी घेऊन ही म्युझिक सुद्धा तुमच्या सगळ्यांच्या कानावरती आजपर्यंत पडलेली असेल। एखादी गाडी अगदी धूम स्टाईलमध्ये चालली की तुम्हाला लगेच धूमची आठवण येत असेल। मात्र आज मला धूम चित्रपटाची आठवण येते, कारण हे तसंच आहे। सांगली जिल्ह्यामध्ये अगदी धूम स्टाईलनं एका चोरानं चोरी केलेली आहे आणि 40 तोळे सोनं घेऊन तो फरार झालेला आहे। नेमकी घटना काय आहे हेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत। नमस्कार, मी अक्षय तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतोय आपल्या हक्काच्या शब्दवेडे चॅनलवरती। तर सांगली जिल्ह्यातील कर्मवीर चौक म्हणजे शहराच्या ठिकाणी कर्मवीर चौकाच्या जवळ कर्मवीर पतसंस्था नावाची एक पतसंस्था आहे। त्या पतसंस्थेमध्ये धनचंद्र भाऊराव सकळे वय जवळपास 65 वर्ष यांचं हे सभासद आहेत त्या पतसंस्थेचे। त्यांनी त्या पतसंस्थेमध्ये लॉकर सुद्धा घेतलेला आहे आणि हे सकळे जे आहेत ते 40 तोळे सोनं ते त्यांच्या लॉकरमध्ये ठेवलेले असायचे। मात्र असं झालं की 4च दिवसांपूर्वी त्यांच्या कुटुंबामध्ये घरामध्ये लग्न होतं आणि म्हणून त्यांना ते सोनं गरजेचं वाटलं, त्यामुळे ते 4 दिवसांपूर्वी सोनं घेऊन आपल्या कार्यक्रमाला लग्न समारंभासाठी गेलेले होते। मात्र लग्न समारंभ झाल्यानंतर सोनं सुरक्षित राहिलं पाहिजे यासाठी ते पुन्हा एकदा काल सकाळी 10:15च्या सुमारास पुन्हा एकदा आपल्या पतसंस्थेमध्ये लॉकरच्या दिशेनं आपली बॅग घेऊन सोन्याची जात होते। जात असताना ते मोटरसायकल मधून मोटर कार मधून त्यांच्या जात होते। ड्रायव्हर सुद्धा त्यांच्या सोबत होता आणि ते आपल्या कारचा दरवाजा उघडून जसं पतसंस्थेकडे प्रस्थान करणार तितक्यात पाठीमागून अगदी स्टाईलमध्ये धूम स्टाईलमध्ये एक चोर येतो, हातातली बॅग लंपास करतो आणि गायब होतो। तो त्यांच्या हाताला लागत नाही। अगदी 2 सेकंदात त्यांना कळायच्या आधी त्यांची सोन्याची बॅग 40 तोळे सोन्याला चुन्ना लावून हा चोर फरार झालेला असतो। अशी घटना ही सांगली जिल्ह्यामधल्या सांगली शहरामध्येच घडलेली आहे। त्या सगळ्या घटनेची माहिती सकळे यांनी तिथं पोलिसांना दिलेली आहे। विश्रामबाग पोलिसांना त्यांनी या सगळ्या घटनेचे डिटेल्स दिल्या। सकळे हे पाटबंधारे खात्यामधले एक निवृत्त अधिकारी आहेत, त्यामुळे त्यांच्याकडे सोने कुठनं आलं काय आलं असं वाटत असेल तर ते एक अधिकारी आहेत। कुटुंबाची सगळी ठेव जी आहे ती सगळी सोन्याच्या रूपात त्यांच्याकडे होती। त्यानंतर पोलिसांनी सुद्धा लगेच तात्काळ गती दाखवत पथक सुद्धा या घटनेसंदर्भात नियुक्त केलेलं आहे, जे चौकशी करेल। स्वतः पोलीस उपाधीक्षक असणाऱ्या विमला एम या सुद्धा तिथं स्वतःहून खाजगीरित्या त्या ठिकाणी घटनास्थळी गेलेल्या होत्या। पोलीस निरीक्षक सुधीर भालेराव हे सुद्धा त्या घटनास्थळी गेलेले होते आणि त्यांनी त्या भागातले सीसीटीव्ही फुटेज चेक केले आणि सीसीटीव्ही फुटेज चेक केल्यानंतर त्यांच्या तेच निदर्शनास आलं की यांच्या गाडीचा दरवाजा उघडतोय, लगेच हे गाडीतून बाहेर पडतायत, हातामध्ये बॅग असते, पाठीमागून चोर बाईक वरती तयारच असतो, बाईक वरतून डायरेक्ट तो पुढे येऊन स्पीड मध्ये त्यांच्या हातातील बॅग घेतोय आणि फरार होऊन जातोय। तर अगदी धूम स्टाईलनं ही चोरी झालेली आहे। मात्र ही चोरी झाल्यानंतर सर्वच पातळ्यांवरती चौकशी केली जाणार यात काही शंका नाही। म्हणजे नेमकं त्या चोराला कळलं कसं की यांच्याकडे 40 तोळे सोनं होतं, म्हणजे त्यांच्याच म्हणतात की घर का बेदी लंकात आहे तशा पद्धतीचं काही झालेलं आहे का, घरातल्या कोणत्या व्यक्तींकडून कळलेलं आहे का, ड्रायव्हर कडून कुठून कळलेलं आहे का, की आणखीन काही आहे या घटनेमध्ये काही ट्विस्ट आहे का, हे सगळं पोलीस तपासामध्ये समोर येईलच। मात्र हे सगळे जे आहेत ते या सगळ्या गोष्टींनंतर सदम्यामध्ये आहेत। आयुष्यभराची कमाई असणारं ते सोनं त्यांचं चोरीला गेलेलं आहे, त्यामुळे ते त्यांना मिळो, पोलीस त्यांच्या पातळीवरती चांगली कामं करतील हीच आपण अपेक्षा व्यक्त करू शकतो। बाकी आजच्या व्हिडिओसाठी इतकंच। चॅनल सबस्क्राईब करायचं बाकी असेल तर नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा। धन्यवाद।